श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमोजी हेरंबा सकळादी तू प्रारंभा. आठवूनी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे. नमन माझे हंसवाहिनी वाग्वरदे विलासिनी. ग्रंथवदावया निरूपणी भावार्थखाणी जया माझी. नमन माझे गुरुवर्या प्रकाशरूपा तू स्वामिया. स्फूर्ती द्यावी ग्रंथवदावया जेणे श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना. सकळ श्रोतया साधुजना नमन माझे साष्टांगी. ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषासी दाहक. तोषुनिया वैकुंठनायक मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा दयासागरा परिपूर्णा. परंज्योती प्रकाश गहना करितो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परित्वा पाळिले पितया परित्वा सांभाळिले. सकळ संकटापासुनी रक्षिले पूर्ण दिधले प्रेम सुख. हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजिले अवघे. जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी. दीननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी. प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावी विज्ञापना कृपाळवा लक्ष्मी रमणा. मज घालोनी गर्भाधाना अलौकिक रचना दाखविली. तुझ न जाणता झालो कष्टी. आता दृढ तुझे पायी घातली मिठी. कृपाळवा जगजेठी अपराध पोटी घाली माझे. माझिया अपराधांच्या राशी भेदोनी गेल्या गगनासी. दयावंता ऋषिकेशी आपुल्या ब्रीदासी सत्य करी. पुत्राचे सहस्र अपराध माता कायमानी तयाचा खेद. तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मजलागी. उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे. कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील. अराटी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता. पाषाणासी गुल्मलता कैशिया परी फुटतील. आपादमस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडिलो पाही. आता रक्षण नाना उपायी करणे तुझ उचित. समर्थाची ये घरीचे श्वान त्यासी सर्वही देती मान. तैसा तुझा म्हणवितो दीन हा अपमान कवणाचा. लक्ष्मी तुझे पायातळी आम्ही भिक्षेसी घालोनी झोळी. येणे तुझी ब्रीदावळी कैसे राहिल गोविंदा. कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला. द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होतासी भगवंता. आम्हा लागी कृपणता कोठोनी आणिली गोविंदा. मायेची करुण द्रौपदी सती अन्ने पुरविली मध्यरात्री. ऋषेश्वरांच्या बैसवोनी पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदीशा. कृपाळवा परमपुरुषा करुणा कैशी तुझ नये. अंगीकारी या शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुरवचनी. अंगीकार केली या झणी मज हातीचे न सोडावे. समुद्रे अंगीकारिला वडवानळ
तेणे अंतरी होतसे विव्हळ, ऐसे असोनी सर्व काळ, अंतरी साठविला तयाने, कूर्मे पृथ्वीचा घेतला भार, तेणे सोडिला नाही बडिवार, एवढा ब्रह्मांड गोल थोर, त्याचा अंगीकार पै केला, शंकरे धरिले हाला हला, तेणे नीलवर्ण झाला गळा, परित्यागिले नाही गोपाळा, भक्तवत्सला गोविंदा, माझ्या अपराधांच्या परी, वर्णिता शिणली वैखरी, दुष्टपतीत दुराचारी, अधमाहुनी अधम, विषयासक्त मंदमती आळशी, कृपणकुव्यसनी मलीन मानसी, सदा सर्वकाळ सज्जनांशी, द्रोह करी सर्वदा, वचनोक्ती नाही मधुर, अत्यंत जनांसी निष्ठुर, सकळ पामरा माझी पामर, व्यर्थ बडिवार जगिवाजे, काम क्रोध मदमत्सर, हे शरीर त्यांचे बिढार, कामकल्पनेसी थार, दृढ येथे केला असे, 18 भार वनस्पतींची लेखणी, समुद्र भरला मसी करूनी, माझे अवगुण लिहिता धरणी, लिहिले न जाते गोविंदा, ऐसा पतित मी खरा, परी तू पतित पावना शारंगधरा, तुवा अंगीकार केलिया गदाधरा, कोण दोष गुण गणील, नीचारतली रायासी, तिसी कोण म्हणेल दासी, लोह लागता परिसासी, पूर्वस्थिती मग कैची, गावीचे होते लेंडवोहळ, गंगेसी मिळता गंगाजळ, काकविष्ठेचे झाले पिंपळ, तयासी निंद्य कोण म्हणे, तसा कुजाती मी अमंगळ, परी तुझा म्हणवितो केवळ, कन्या देऊनी आकुळ, मग काय विचारावे, जाणत असता अपराधी नर, तरी का केला अंगीकार, अंगीकारावरी अभेर, समर्थेन केला पाहिजे, धाव पावरे गोविंदा, हाती घेवून या गदा, करी माझ्या कर्माचा चेंदा, सच्चिदानंदा श्रीहरी, तुझ्या नामाची अपरिमित शक्ती, तेथे माझी पापे किती, कृपाळुआ लक्ष्मीपती, बरवे चित्ती विचारी, तुझे नाम पतित पावन, तुझे नाम कलिमल दहन, तुझे नाम भवतारण, संकटनाशन नाम तुझे, आता प्रार्थना ऐक कमळापती, तुझे नामी राहो माझी मती, हेची मागतो पुढत पुढती, परंज्योती व्यंकटेशा, तू अनंत तुझी अनंत नामे, तया माझी अतिसुगमे, ती मी अल्पमती प्रेमे, स्मरुनी प्रार्थना करीत असे, श्री व्यंकटेशा वासुदेवा, प्रद्युम्ना अनंता केशवा, संकर्षणा श्रीधरा माधवा, नारायणा आदिमूर्ती, पद्मनाभा दामोदरा, प्रकाशगहना परात्परा, आदि अनादि विश्वंभरा, जगदुद्धारा जगदीशा, कृष्णा विष्णु ऋषिकेशा, अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा, नृसिंह वामन भार्गवेशा, बौद्ध कलंकी निजमूर्ती, अनाथ रक्षका आदि पुरुषा, पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा, सकळ मंगळ मंगळाधीशा, सज्जन जीवना सुखमूर्ती, गुणातीता गुणज्ञा, निजबोधरूपा निमग्ना, शुद्ध सात्विका सुज्ञा, गुणप्राज्ञा परमेश्वरा, श्रीनिधी श्रीवत्सलांछनधरा, भयकृद्भयनाशना गिरिधरा, दुष्टदैत्य संहारकरा, वीरा सुखकरा तू एक, निखिल निरंजन निर्विकारा, विवेक खाणी वैरागवरा, मधुमुर दैत्य संहारकरा, असुरमर्दना उग्रमूर्ती, शंखचक्र गदाधरा, गरुडवाहना भक्तप्रियकरा, गोपी मनरंजना सुखकरा, अखंडित स्वभाववे, नाना नाटक सूत्रधार्या, जगद्व्यापका जगद्वर्या, कृपासागरा करुणालया, मुनिजन ध्येया मूळमूर्ती, शेषशयना सार्वभौमा, वैकुंठवासिया निरुपमा, भक्त कैवार्या गुणधामा, पाव आम्हा ये समयी, ऐसी प्रार्थना करुणी देवीदास,
अंतरी आठविला श्री व्यंकटेश, स्मरता हृदयी प्रकटला ईश, त्या सुखासी पार नाही. हृदयी आविर्भवली मूर्ती, त्या स्वरूपाची अलौकिक स्थिती. आपुले आपण श्रीपती, वाचे हाती वदवितसे. ते स्वरूप अत्यंत सुंदर, श्रोती श्रवण कीजे सादर. सावळी तनु सुकुमार, कुंकुमाकार पादपद्मे. सुरेख सरळ अंगुलिका, नखे जैसी चंद्ररेखा. घोटी वसुनीळ अपूर्व देखा, इंद्रनिळाची ये परी. चरणी वाळे घागरिया, वाकीवर त्या गुजरिया. सरळ सुंदर पोटरिया, कर्दळी स्तंभाची ये परी. गुडघे मांडिया जानुस्थळ, कटितटी किंकिणी विशाळ. खालते विश्व उत्पत्ती स्थळ, वरी झळाळे सोनसळा. कटिवरते नाभिस्थान, जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न. उदरी त्रिवळी शोभे गहन, त्रैलोक्य संपूर्ण जया माझी. वक्षस्थळ शोभे पदक, पाहोनी चंद्रमा अधोमुख. वैजयंती करी लखलख, विद्युल्लतेची ये परी. हृदयी श्रीवत्सलांछन, भूषण मिरवी श्री भगवान. तयावरते कंठस्थान, जयासी मुनिजन अवलोकिती. उभय बाहुदंड सरळ, नखे चंद्रा परिसते जाळ. शोभती दोन्ही करकमळ, रातोत्पलाची ये परी. मनगटी विराजती कंकणे, बाहुवटी बाहुभूषणे. कंठी लेली आभरणे, सूर्यकिरणे उगवली. कंठावरुते मुखकमळ, हनुवटी अत्यंत सुनीळ. मुखचंद्रमाति निर्मळ, भक्त स्नेहाळ गोविंदा. दोन्ही अधरा माझी दंतपंक्ती, जिव्हा जैसी लावण्य ज्योती. अधरामृत प्राप्तीची गती, ते सुख जाणे लक्ष्मी. सरळ सुंदर नासिक, जेथे पावनासी झाले सुख. गंडस्थळीचे तेज अधिक, लखलखीत दोन्ही भागी. त्रिभुवनीचे तेज एकवटले, बरवे पण शिगेसी आले. दोन्ही पातयांनी धरिले, तेच नेत्र श्रीहरीचे. व्यंकटा भ्रुकुटिया सुनीळा, कर्णद्वयाची अभिनव लीळा. कुंडलांच्या फाकती कळा, तो सुख सोहळा अलौकिक. भाळ विशाळ सुरेख, वरती शोभे कस्तुरी टिळक. केश कुरळे अलौकिक, मस्तकावरी शोभती. मस्तकी मुकुट आणि किरीटी, सभोवती झिळमिळ्याची ताटी. त्यावरी मयूरपिच्छांची वेटी. ऐसा जगजेठी देखिला, ऐसा तू देवाधिदेव. गुणातीत वासुदेव, माझिया भक्तिस्तव. सगुण रूप झालासी, आता करू तुझी पूजा. जगज्जीवना अधोक्षजा, आर्ष भावार्थ हा माझा. तुझ अर्पण केलासे, करुणी पंचामृत स्नान. शुद्धोदक वरी घालून, तुझ करू मंगल स्नान. पुरुष सुक्ते करोनिया, वस्त्रे आणि यज्ञोपवित. तुझ लागी करू प्रीत्यर्थ, गंधाक्षता पुष्पे बहुत. तुझ लागी समर्पू, धूपदीप नैवेद्य. फलतांबूल दक्षिणा शुद्ध, वस्त्रे भूषणे गोमेद. पद्मरागादि करूनी, भक्तवत्सला गोविंदा. ही पूजा अंगीकारावी परमानंदा. नमस्कारुनी पादारविंदा, मग प्रदक्षिणा आरंभिली. ऐसा षोडशोपचारे भगवंत, यथाविधी पूजिला हृदयात. मग प्रार्थना आरंभिली बहुत, वरप्रसाद मागावया. जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा, जय जयाजी गुणातीत परब्रह्मा. जय जयाजी हृदयवासिया रामा, जगदुद्धारा जगद्गुरो. जय जयाजी पंकजाक्षा, जय जयाजी कमळाधीशा. जय जयाजी पूर्णपरेशा, अव्यक्तव्यक्ता सुखमूर्ते. जय जयाजी भक्तरक्षका, जय जयाजी वैकुंठनायका.
जय जयाजी जगपालका भक्तासी सखा तू एक. जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गहना. जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी. मज लागी देई ऐसावर जेणे घडेल परोपकार. हेची मागणे साचार वारंवार प्रार्थितसे. हा ग्रंथ जो पठण करी त्यासी दुःख नसावे संसारी. पठण मात्रे चराचरी विजयी करी जगाते. लग्नार्थियाचे भावे लग्न धनार्थियासी भावे धन. पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्रदेवने करावे. पुत्रविजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत. पितृसेवेसी अत्यंतरत जयाचे चित्त सर्वकाळ. उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागुन. व्याधिष्ठांची पीडा हरण तत्काळ की जय गोविंदा. क्षयापस्मार कुष्ठादि रोग ग्रंथ पठणे सरावा भोग. योगाभ्यासियासी योग पठण मात्रे साधावा. दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निःपात. सभा भावी वश समस्त ग्रंथ पठणे करूनिया. विद्यार्थ्यासी विद्या भावी युद्धी शस्त्रे न लागावी. पठणे जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणूनिया. अंती भावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी दीजे मन. एवढे मागतो वरदान कृपानिधे गोविंदा. प्रसन्न झाला व्यंकटरमण देवी दासासी दिधले वरदान. ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयेसी. ग्रंथी धरोनी विश्वास पठण करील रात्रंदिवस. त्या लागी मी जगदीश क्षण एक न विसंबे. इच्छा धरुनी करील पठण त्याचे सांगतो मी प्रमाण. सर्व कामनेसी साधन पठण एक मंडळ. पुत्रार्थियाने 3 मास धनार्थियाने 21 दिवस. कन्यार्थियाने षणमास ग्रंथ आदरे वाचावा. क्षयापस्मार कुष्ठादि रोग इत्यादी साधने प्रयोग. त्यासी एक मंडळ सांग पठणे करुनी कार्यसिद्धी. हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत. साच नमानी जयाचे चित्त त्यासी अधपात सत्य होय. विश्वास धरील ग्रंथ पठणी त्यासी कृपा करील चक्रपाणी. वरदिधला कृपा करूनी अनुभवे कळो येईल. गजेंद्राची आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी. प्रल्हादाची भावार्थासी स्तंभातुनी प्रकटला. वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंद. उचलो निया स्वानंद कंदा सुखी केले तये वेळी. वत्साचे परी भक्तासी मोहे पान्हावे धेनू जैसी. मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे. ऐसा तू माझा दातार भक्तासी घालिसी कृपेची पाखर. हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे. श्री चैतन्य कृपालौकिक संतोषोनी वैकुंठ नायक. वरदिधला लौकिक जेणे सुख सकळासी. हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी न धरावा भेद. हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळासी. या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास. अणिकन लागती सायास पठण मात्रे कार्यसिद्धी. पार्वतीस उपदेशी कैलासनायक. पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक. मुनिसुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी. त्रैलोक्य भजत त्रिकाळी. ध्याती योगी आणि चंद्रमौळी. शेषाद्री पर्वती उभासे.
देविदासविनवी श्रोतया चतुरा प्रार्थनाशतक करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास एकाग्रचित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यरात्री बैसोनिया स्वस्थचित्ती प्रत्यक्षमूर्ती प्रकटेल तेथे देहभावासी नुरेठाव अवघा चतुर्भुजदेव त्याचे चरणी ठेवुनिया भाव वरप्रसाद मागावा वरप्रसाद मागावा वरप्रसाद मागावा। इति श्रीदेविदासविरचितं श्रीव्यङ्कटेशस्तोत्रं सम्पूर्णम्। श्रीवेङ्कटेशार्पणमस्तु।